नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. तर आपण आज जाणून घेणार आहोत वॉरंट किती प्रकारचे असतात. तर वॉरंट हे 2 प्रकारचे असतात. समजा पोलीस अचानक तुमच्या घरी आलेत आणि म्हणाले की तुमच्यावर वॉरंट आहे, पण तुम्हाला माहीत आहे का किती प्रकारचे वॉरंट असतात ते? तर आपण आज समजून घेऊ की किती प्रकारचे वॉरंट असतात ते. आज आपण फौजदारी प्रक्रियेत येणारे वॉरंटचे 2 प्रकार समजून घेणार आहोत. हे वॉरंट न्यायालयाकडून जारी केले जातात आणि त्याचे नियम क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे CRPCमध्ये दिलेले आहेत. जर पहिला वॉरंट अटक असेल, अटक वॉरंट असतो, त्यालाच अरेस्ट वॉरंट असं देखील म्हणतात. हा 70 ते 80 ह्या कलमामध्ये येत असतो. 70 ते 81 आणि अटक वॉरंटची तरतूद त्यामध्ये केलेली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती न्यायालयात हजर राहत नाही किंवा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असते तेव्हा न्यायालय अटक वॉरंट जारी करू शकतात. या वॉरंटमध्ये आरोपीचे नाव, गुन्ह्याचे स्वरूप आणि न्यायालयाची सही असते. अटक वॉरंटचे 2 प्रकार असू शकतात. एक बेलेबल वॉरंट, यात जामीन मिळू शकतो. दुसरं नॉन बेलेबल वॉरंट, यात जामीन लगेच मिळत नाही. न्यायालयाचा निर्णय आवश्यक असतो. जर नॉन बेलेबल वॉरंट जारी झाली असेल तर तात्काळ वकिलांचा तुम्ही सल्ला घ्या. सर्च वॉरंट, दुसरं आहे सर्च वॉरंट म्हणजेच शोध वॉरंट. CRPCच्या कलम 93 ते 98मध्ये शोध वॉरंटची तरतूद आहे. म्हणजेच सर्च वॉरंटची जेव्हा पोलिसांना एखाद्या ठिकाणी पुरावे किंवा कागदपत्रे किंवा गुन्ह्याची संबंधित वस्तू आहेत अशी संशय आलेला असतो, असा संशय असतो, तेव्हा न्यायालय सर्च वॉरंट जारी करतो, म्हणजे ते तपासण्यासाठी. या वॉरंटशिवाय पोलिसांना सामान्यतः घरात शोध घेता येत नाही. सर्च वॉरंटमध्ये जागेचा पत्ता आणि कोणती वस्तू शोधायची आहे हे स्पष्ट लिहिलेले असते, त्यात नमूद केलेलं असतं. सर्वसामान्य लोकांना ही कायदेशीर माहिती असणे आवश्यक आहे. वॉरंट नेहमी हा लिखित स्वरूपाचा असला पाहिजे. न्यायाधीशांची सही आणि कोर्टाचा मोहर त्याच्यावर आवश्यक आहे. वॉरंट दाखवण्याची मागणी नागरिक हे करू शकतात. म्हणूनच अटक वॉरंट आणि शोध वॉरंट हे 2 मुख्य प्रकार आहेत. वॉरंट मिळाल्यावर घाबरू नका, पण कायदेशीर सल्ला नक्की घ्या, वकिलांचा सल्ला त्यात नक्की घ्या. हे 2 प्रकारचे तुम्हाला मी वॉरंटचे प्रकार सांगितलेले आहे. आपल्याला ही कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा आणि महत्त्वाचं बेल आयकॉनचं बटन देखील असेल तर प्रेस करा. धन्यवाद.